हॅलो फ्रेंड्स, एज्युके ऑनलाईन एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंडियन पॉलिटी या सब्जेक्टमधील नेक्स्ट इम्पॉर्टंट टॉपिक राष्ट्रपती म्हणजेच प्रेसिडेंट याविषयी डिस्कस करणार आहोत. तर हे जे व्हिडिओज आहेत ते तुम्हाला महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षेसाठी हेल्पफुल ठरणार आहेत. सो आजचा टॉपिक या ठिकाणी आपण स्टार्ट करूया. तर या ठिकाणी आपल्या भारतीय घटनेच्या आर्टिकल 52 टू आर्टिकल 62 मध्ये राष्ट्रपती पदासंबंधीच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. दिस वन इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. तर आपल्या भारतीय घटनेतील आर्टिकल 52 पासून आर्टिकल 62 मध्ये राष्ट्रपती या पदासंबंधीच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. जर आपण आजचा विचार केला तर आपले भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत, तर ते आहे रामनाथ कोविंद. आणि रामनाथ कोविंद हे भारतातील दुसरे दलित राष्ट्रपती आहेत. जर या ठिकाणी रामनाथ कोविंद दुसरे दलित राष्ट्रपती असतील तर पहिले दलित राष्ट्रपती कोण होते, तर ते होते के.आर. नारायण. तर आपल्या भारतातील पहिले दलित राष्ट्रपती कोण होते, के.आर. नारायण. आणि भारतातील दुसरे दलित राष्ट्रपती कोण आहेत, तर ते आहेत रामनाथ कोविंद, जे की सध्याचे राष्ट्रपती आहेत. ओके. तर राष्ट्रपती म्हणजेच प्रेसिडेंट कोण असतात, आपल्या देशाचे प्रथम नागरिक असतात. सो प्रेसिडेंट इज द फर्स्ट सिटीजन ऑफ इंडिया. त्यानंतर प्रेसिडेंट इज द सिम्बॉल ऑफ युनिटी अँड इंटिग्रिटी. तर युनिटी आणि इंटिग्रिटीचे जे सिम्बॉल असतो तो कोण असतो, राष्ट्रपती असतो. अँड दिस प्रेसिडेंट इज द फर्स्ट सिटीजन ऑफ इंडिया. प्रेसिडेंट इज अ हेड ऑफ स्टेट. हेड ऑफ स्टेट म्हणजे काय, आपली जी काही राज्यसंस्था आहे, राज्यसंस्थेचे जे हेड असतात ते कोण असतात, ते प्रेसिडेंट असतात. तर आपल्या भारतीय घटनेच्या पार्ट 5 मध्ये या ठिकाणी दिस वन इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. आपल्या भारतीय घटनेच्या पार्ट 5 मध्ये प्रेसिडेंट म्हणजेच राष्ट्रपती या घटकाचा समावेश करण्यात आलेला आहे. तर या ठिकाणी प्रेसिडेंट विषयीचे जे आर्टिकल्स आहेत ते कोणते आहे, आर्टिकल 52 टू आर्टिकल 62 मध्ये या संबंधीच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहे. आणि भारतीय घटनेच्या पार्ट 5 मध्ये प्रेसिडेंट या घटकाचा समावेश करण्यात आलेला आहे. ओके. आता या ठिकाणी प्रेसिडेंटशी संबंधित जे काही महत्त्वाचे आर्टिकल्स आहेत ते आपण पाहूया. तर या ठिकाणी आर्टिकल 52 मध्ये काय देण्यात आलेलं आहे पहा, भारतासाठी एक राष्ट्रपती असला पाहिजे. ही तरतूद कोणत्या आर्टिकलमध्ये करण्यात आलेली आहे, तर ती आर्टिकल 52 मध्ये करण्यात आलेली आहे. नेक्स्ट आर्टिकल आहे आर्टिकल 53. आर्टिकल 53 मध्ये काय देण्यात आलेलं आहे पहा, आर्टिकल 53 मध्ये या ठिकाणी आर्टिकल 53(1) मध्ये देण्यात आलेलं आहे की आपले राष्ट्रपती जे आहेत, राष्ट्रपती हे संघराज्य कार्यकारी प्रमुख असतात. त्याचप्रमाणे आर्टिकल 53(2) मध्ये काय देण्यात आलेलं आहे पहा, राष्ट्रपती हे सरसेनापती असतात. सरसेनापती म्हणजे काय, या ठिकाणी आपल्या देशातील जे काही आर्मी, नेव्ही किंवा एअरफोर्स आहेत, या तीनही दलांचे जे प्रमुख आहेत ते कोण असतात, राष्ट्रपती असतात. तर तीनही दलांचा प्रमुख म्हणजेच त्याला सरसेनापती असं म्हटलं जातं. सरसेनापतीनंतर या ठिकाणी सरसेनापती कोण असतात, तर राष्ट्रपती म्हणजेच प्रेसिडेंट असतात. नेक्स्ट आर्टिकल इज आर्टिकल 54. आता आर्टिकल 54 मध्ये काय देण्यात आलेलं आहे पहा, तर या ठिकाणी राष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठी आवश्यक निर्वाचित गण म्हणजेच राष्ट्रपतींची ज्यावेळी निवडणूक केली जाते त्यावेळी राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये कोण कोण सहभाग घेऊ शकतात याविषयीची जी काही तरतूद आहे ती आर्टिकल 54 मध्ये करण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी राष्ट्रपतींची जी निवडणूक आहे ती कशी असते, इनडायरेक्ट असते, म्हणजेच अप्रत्यक्ष स्वरूपाची असते. जसं की इनडायरेक्ट स्वरूपाची म्हणजे कशी असते की या ठिकाणी लोक प्रत्यक्षात राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये सहभाग घेत नाही, तर जनतेने निवडून दिलेले जे प्रतिनिधी आहेत, खासदार, आमदार, या प्रतिनिधींच्या द्वारे या ठिकाणी राष्ट्रपतींची निवडणूक केली जाते. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, अप्रत्यक्ष किंवा इनडायरेक्ट मतदान पद्धती. तर राष्ट्रपतींची निवडणूक कशी होते, इनडायरेक्ट होते, अप्रत्यक्षपणे होते. आता राष्ट्रपतींची निवडणुकीची पद्धत कशी असते पहा, तर ती असते एकल संक्रमणीय मताद्वारे प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धती. आणि यालाच इंग्लिशमध्ये म्हटलं जातं सिंगल ट्रान्सफरेबल वोट सिस्टीम. ही आहे राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, हे तुम्हाला लक्षातच ठेवायचं आहे. राष्ट्रपतींची निवडणुकीची पद्धत आहे एकल संक्रमणीय मताद्वारे प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धती, किंवा इंग्लिशमध्ये त्याला म्हटलं जातं सिंगल ट्रान्सफरेबल वोट सिस्टीम. ओके. तर आता या ठिकाणी राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये भाग घेणारे आणि भाग न घेणारे घटक हे आपण या ठिकाणी डिस्कस करूया. तर या ठिकाणी पहा, जर संसदेचे 2 सभागृह असतात, एक असतं लोकसभा आणि दुसरं असतं राज्यसभा.
तर ही जी काही लोकसभा आहे आणि राज्यसभा आहे, लोकसभा आणि राज्यसभेचे जे इलेक्टेड मेंबर्स आहेत म्हणजेच निर्वाचित सदस्य हे राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये भाग घेऊ शकतात. त्याचप्रमाणे जे काही नॉमिनेटेड म्हणजेच नामनिर्देशित सदस्य आहेत, ओके, तर लोकसभेचे आणि राज्यसभेचे इलेक्टेड मेंबर्स आणि नॉमिनेटेड मेंबर्स असे दोन्हीही राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये भाग घेऊ शकतात. त्यानंतर राज्य विधिमंडळ. आता राज्य विधिमंडळाचा जर आपण विचार केला तर याचे दोन सभागृह आहेत, एक आहे विधानसभा आणि दुसरा आहे विधान परिषद. तर राज्य विधिमंडळाच्या बाबतीमध्ये विधानसभेचे जे काही इलेक्टेड म्हणजेच निर्वाचित सदस्य आहेत ते भाग घेऊ शकतात आणि विधानसभेचे नामनिर्देशित म्हणजेच नॉमिनेटेड मेंबर्स राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये भाग घेऊ शकतात. परंतु या ठिकाणी विधान परिषद जे आहे, विधान परिषदेचे इलेक्टेड मेंबर्स आणि नॉमिनेटेड मेंबर हे असे कोणतेच मेंबर या ठिकाणी राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये भाग घेऊ शकत नाही. म्हणजेच या ठिकाणी विधान परिषदेचे जे काही सदस्य आहेत तर ते राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये भाग घेऊ शकत नाहीत. हे महत्त्वाचं आहे. तर ते भाग का घेऊ शकत नाही, तर त्याचं जे महत्त्वाचं रिझन आहे तर ते असं आहे की राज्य आपल्या विधान परिषद जे आपल्या देशामध्ये आहे, भारतातील प्रत्येक राज्यामध्ये विधान परिषद नाही. ओके, देशातल्या प्रत्येक राज्यामध्येच विधान परिषद नाही. जर समजा एखाद्या विधान परिषद असलेल्या राज्याला राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये मतदान करण्याचा अधिकार दिला तर ते जे काही राज्य आहे त्या राज्यातील मतांचे प्रमाण वाढणार आहे आणि त्यामुळे बाकीच्या राज्यांवर अन्याय होऊ शकतो. म्हणजेच समजा एखाद्या ज्या राज्यामध्ये विधान परिषद आहे त्या राज्याला जर राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये सहभागी होऊ दिलं तर त्या ठिकाणी बाकीचे राज्य जे आहेत त्यांचं जे काही वोटिंगचं प्रमाण आहे त्या राज्यातलं ते कमी होणार आहे. ज्या राज्यामध्ये विधान परिषद आहे त्या राज्यातील वोटिंगचं प्रमाण जास्त असणार आहे. त्यामुळे ऑब्व्हियसली बाकीचे जे राज्य असणार आहे त्या राज्यांवर अन्याय होऊ शकतो. सो या ठिकाणी भारतातील सर्वच राज्यांमध्ये विधान परिषद नसल्यामुळे विधान परिषदेचे कोणतेच सदस्य राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये भाग घेऊ शकत नाही. कोणते सदस्य म्हणजे कसे, इलेक्टेड सदस्य आणि नॉमिनेटेड सदस्य असे दोन्ही सदस्य राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये भाग घेऊ शकत नाही. केंद्रशासित प्रदेशचा जर विचार केला तर केंद्रशासित प्रदेशमध्ये विधानसभा असते आणि या ठिकाणी केंद्रशासित प्रदेशमधील विधानसभेचे जे काही इलेक्टेड म्हणजेच निर्वाचित मेंबर्स आहेत त्याचप्रमाणे नॉमिनेटेड म्हणजेच नामनिर्देशित जे मेंबर आहेत असे दोन्हीही राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये सहभाग घेऊ शकतात. ओके, आता या ठिकाणी निर्वाचित म्हणजे जनतेने निवडून दिलेले. आता नेक्स्ट जो राष्ट्रपतींशी संबंधित आर्टिकल आहे तर तो आहे राष्ट्रपतींची निवडणूक पद्धत. ही या ठिकाणी आर्टिकल 55 मध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. काय तरतूद करण्यात आलेली आहे तर राष्ट्रपतींची निवडणूक पद्धत ही आर्टिकल 55 मध्ये देण्यात आलेली आहे. दिस वन इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता राष्ट्रपतींची जी काही निवडणूक पद्धत असते तर राष्ट्रपतींची निवडणूक कशा पद्धतीने केली जाते तर ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर आता या ठिकाणी राष्ट्रपतींची निवडणूक ज्यावेळी होते त्यावेळी सर्वात अगोदर राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये भाग घेणाऱ्या विधानसभा निर्वाचित सदस्यांच्या मतांचे मूल्य काढावे लागते. मतांचे मूल्य काढावे लागते म्हणजे ज्याला आपण म्हणतो व्हॅल्यू ऑफ टोटल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. ओके, तर या ठिकाणी एका MLA ची व्हॅल्यू आपल्याला काढावी लागते, 1 मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. तर ती व्हॅल्यू कशी काढली जाते पहा, 1 MLA व्हॅल्यू इज इक्वल टू राज्याची एकूण लोकसंख्या डिवायडेड बाय राज्यातील निर्वाचित सदस्यांची संख्या. तर या ठिकाणी ज्यावेळी राष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठी मताचे मूल्य काढले जाते त्यावेळी 1971 ची जनगणना विचारात घेतली जाते. दिस वन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. ओके, राष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठी मताचे मूल्य काढताना 1971 ची जी आपली जनगणना झालेली आहे ती विचारात घेतली जाते. म्हणजेच 1971 मध्ये त्या स्पेसिफिक राज्याची लोकसंख्या किती होती ती लोकसंख्या या ठिकाणी राष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठी मताचे मूल्य काढताना विचारात घेतली जाते. तर या ठिकाणी एका MLA ची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी काढायची आहे. तर आपण या ठिकाणी जर महाराष्ट्राचं उदाहरण घेतलं तर 1971 मध्ये 1971 मध्ये महाराष्ट्राची लोकसंख्या होती 5.4 कोटी आणि महाराष्ट्र राज्यातील जे काही निर्वाचित सदस्य संख्या आहे ती किती आहे, 288 आहे. ओके, तर या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये निर्वाचित सदस्य संख्या म्हणजे इलेक्टेड मेंबर किती असतात, मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली किती असतात, 288 असतात. सो या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, 1 MLA ची व्हॅल्यू कशी मिळेल आपल्याला, राज्याची एकूण लोकसंख्या म्हणजे किती आपण या ठिकाणी 1971 ची लोकसंख्या कन्सिडर केलेली आहे 5.4 डिवायडेड बाय
या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातील निर्वाचित सदस्य संख्या 288. ओके, इंटू 1 डिवायडेड बाय 1000. हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला एका MLAची व्हॅल्यू भेटणार आहे. तर ती व्हॅल्यू किती होईल पहा, तर ती व्हॅल्यू होईल 175. म्हणजे एका MLAची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 175. आता महाराष्ट्रातील एका आमदाराचे मताचे मूल्य काढायचे आहे. मताचे मूल्य जे आपण काढलेले आहे 175. 1 MLA व्हॅल्यू म्हणजेच काय, महाराष्ट्रातील एका आमदाराचे मूल्य, आमदाराच्या मताचे मूल्य ते 175 मिळालेले आहे. तर असे एकूण किती आमदार आहेत, असे एकूण किती MLA आहेत, तर 288 MLA आहेत. तर या 288 MLAंच्या मताचे मूल्य काय होईल, 175 इंटू 288. ओके, एका मताचे मूल्य आहे 175, तर असे 288 MLA साठी काय होईल, इंटू 288. सो या ठिकाणी 50,400 या ठिकाणी 288 आमदारांच्या मताचे मूल्य येणार आहे. तर या ठिकाणी काय होईल, महाराष्ट्रातील आमदारांच्या मताचे मूल्य आपल्याला मिळालेलं आहे ते किती असणार आहे, 50,400. ओके, तर हे महाराष्ट्रातील आमदारांच्या मताचे मूल्य आपल्याला मिळाले. आता आपल्याला संसदेचा विचार करायचा आहे. संसदेतील एका खासदाराच्या मताचे मूल्य आपल्याला सर्वात अगोदर काढायचं आहे. 1 मेंबर ऑफ पार्लिमेंट व्हॅल्यू इज इक्वल टू सर्व राज्यांतील निर्वाचित सदस्यांच्या मताचे मूल्य डिवायडेड बाय संसदेमधील निर्वाचित खासदारांची संख्या. तर संसदेमधील जे काही निर्वाचित खासदार असतात ते किती असतात, 776 असतात. ओके, तर या ठिकाणी सर्व राज्यातील निर्वाचित सदस्यांच्या मताचे मूल्य, ओके, ते काय आहे 5.49 लाख. ओके, डिवायडेड बाय 543 प्लस 233 म्हणजे संसदेमधील निर्वाचित खासदार किती आहेत, 776 आहेत. तर या ठिकाणी 5.49 लाख डिवायडेड बाय 776 आपल्याला एका MP ची व्हॅल्यू मिळणार आहे, मेंबर ऑफ पार्लिमेंटची व्हॅल्यू मिळणार आहे 708. तर या ठिकाणी 1 मेंबर ऑफ पार्लिमेंटची व्हॅल्यू एका खासदाराचे मूल्य आपण काढलेले आहे ते आहे 708 आलेले आहे. तर असे एकूण किती खासदार आहेत, तर ते आहे 776. तर अशा 776 MP ची जी व्हॅल्यू आहे, MPच्या मताचे मूल्य आहे ते काय होईल, 776 इंटू दिस 1 MP व्हॅल्यू ती आहे 708 इज इक्वल टू 5.49 लाख. ओके, तर हे झालं 5.49 लाख. आता या ठिकाणी निर्वाचित कोटा आपल्याला काढायचा आहे. निर्वाचित कोटा इज इक्वल टू एकूण झालेले मतदान डिवायडेड बाय 2 प्लस 1. ओके, तर या ठिकाणी जी काही व्हॅल्यू आहे ती काय आहे 5.49. ओके, 5.49 प्लस 1. ओके, तर ती आपल्याला काय मिळणार आहे पहा, या ठिकाणी 5.49 लाख प्लस 1 त्यानुसार आपल्याला मिळणार आहे निर्वाचित कोट्यामध्ये 5,49,442. तर हे ॲप्रॉक्सिमेटली सर्व व्हॅल्यूज आहेत. तर ज्या व्यक्तीला 5,49,442 मते असतील तो व्यक्ती राष्ट्रपती असेल, अशी ही राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत असते. ओके, हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. हे तुम्हाला जास्त महत्त्वाचं नाही आहे. महत्त्वाचं काय आहे या ठिकाणी, राष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठी मताचे मूल्य काढताना कोणती जनगणना विचारात घेतली जाते, तर 1971ची जनगणना विचारात घेतली जाते. 1971 दिस वन इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. त्याचप्रमाणे समजा महाराष्ट्रामध्ये MLA किती आहेत किंवा या ठिकाणी संसदेमध्ये मेंबर ऑफ पार्लिमेंट किती आहे हे आपल्याला या ठिकाणी महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रपतींची जी काही निवडणूक पद्धत आहे ती कोणती कशा पद्धतीची आहे, त्याचप्रमाणे राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये कोण कोण सहभागी होऊ शकतं किंवा कोण सहभागी होऊ शकत नाही. तर विधान परिषदेचे इलेक्टेड आणि नॉमिनेटेड असे कोणतेच मेंबर राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये सहभागी होऊ शकत नाही, याचं कारण देखील आपल्याला देण्यात आलेलं आहे. तर नोट्समध्ये देखील या सर्व पॉईंट्स कव्हर करण्यात आलेले आहेत. या चॅनलशी संबंधित जर तुम्हाला अपडेट्स मिळवायचे असतील तर टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. या नोट्स जर तुम्हाला हव्या असतील तर नोट्सची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल ठरला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.